स्पर्धेचे चालू असलेला महांतिम सामना मैदानात पाहायला मिळतोय। एक बाजूने असलेल्या यजमान जय मानसेश्वर हिंगोली संघ निश्चितपणे दुसऱ्या बाजूने असलेल्या तुंजीचा गिरवा स्पोर्ट क्लब सांगलीचा संघ निश्चितपणे सुरेखीय जोडी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत या स्पर्धेत देखील पाहायला मिळाला आणि त्याचीपणे तोच खेळ महांतिम सामन्यात दोन सुंदर संघ निश्चितपणे पाहायला मिळेल। पाहायला मिळतोय पॉईंट झाला लागेल नंतर बेंचवर जावं लागेल। क्रमांक 26 असेल इकडे जाऊ साईड वरती सहा विरुद्ध 0 निश्चितपणे अजूनही खातं खोलणं बाकी असते यावेळीच यजमान संघाचं। मिळणार यावेळी कशा प्रकारे कामगिरी करते पाहायला गेलं 6 विरुद्ध 1 असा गुण फलक असेल मैदानावरती। सात विरुद्ध 1 अशी गुणसंख्या त्यानंतर मात्र निश्चितपणे शेवटचा खेळाडू असेल का रिवायवल केलं जाईल पाहावं लागेल। पुढे गँगचा झोल निश्चितपणे ऑल आउट हा पाहायला 1 अशी गुणसंख्या। गुणसंख्या असेल क्रमांक 26 असेल की नाही तर या मोर्चावरती गुणसंख्या ही पाहायला मिळेल 10 विरुद्ध 2 अशी गुणसंख्या असेल मैदानावरती। अकरा विरुद्ध 2 अशी गुणसंख्या ओंकार असेल ह्यावेळीच वरती पाहावं लागेल। ओंकारच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ केला जातोय हे पाहावं लागेल या मॅच मध्ये। अकरा विरुद्ध 3 अशी गुणसंख्या जसे क्रमांक 26 असेल यावेळी पाहावं लागेल। जसे क्रमांक 26च्या माध्यमातून आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी अकरा विरुद्ध 4 अशी गुणसंख्या नाही रे। अंतिम टप्प्यात स्पर्धा मात्र यावेळीच पाहायला मिळते 5 विरुद्ध 11 अशी गुणसंख्या असलेल्या मैदानावरती 4चा डिफरन्स असलेल्या मैदानावरती 2+2 चा संच हा मैदान पाहायला मिळतोय। सात विरुद्ध 11 अशी गुणसंख्या असलेल्या 2चा संच असलेल्या मैदानावरती निश्चितपणे सर एक कमबॅक हा पाहायला मिळतो यावेळेस। 11 विरुद्ध 11 अशी गुणसंख्या संघाशीपणे बराबरीत त्याचीपणे पाहायला मिळेल। पहिल्यांदाच म्हणालो दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात हे आहेत, त्यामुळेच दोन्ही संघ अप्रतिम कामगिरी करतील।
त्याची पुढे 12 विरुद्ध 11 अशी गुण संख्या असेल. सगळे एकाच ताकदीचे खेळाडू. हा मस्त लवली लवली भरते लवली चौकास चौकास रे. त्याची पुढे या चाहते खेळाडूंना घोलवण्याची क्षमता असलेला अतिशय सुरेख विज्ञान चढाई आता बंद करतोय. यावेळेस सिद्धांत हँडटच केला जातोय का यशा सक्सेस होतो धावा. त्याची पुढे मला लहान पाहायला मिळतो रेडर. जसे क्रमांक 26 असेल रेडर ह्यावेळेस मैदानावरती. 11 विरुद्ध 14 असं गुणफलक असलेल्या मैदानावरती. असं गुणफलक हा मैदानावरती पाहायला मिळतो. पॉइंट घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल. जसे क्रमांक 26 खेळाडू असेल यावेळेस. यावेळेस देखील पॉइंट घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल. शेवटचं 1 मिनिट असतील. शेवट क्रमांक 17 असेल यावेळेस मोर्चा होती. 15 विरुद्ध 15 सामना वाजविणे मैदानात पाहायला मिळतोय. निश्चित प्रयत्न प्रकारचा खेळ गेला जातोय का सारखा सामना हा बरोबर सुटतोय हे पाहावं लागेल. या मॅच मध्ये 15 विरुद्ध 15 झाला सामना. मागे प्रयत्न वेळ यावेळेस निश्चितपणे पाहावं लागेल. हा सामना कदाचित बरोबरीमध्ये सुटेल का निश्चितपणे हे पाहावं लागेल. सामना संपतोय मात्र या ठिकाणी गिरोबा स्पोर्ट क्लब सांगली पहिली चढाई मंजित. दोन्ही संघ 1-1 चढाई पूर्ण. जय मानसेश्वर वेंगुर्ला 2 गुण. गिरोबा स्पोर्ट क्लब सांगली 1 गुण. जय मानसेश्वर वेंगुर्ला दुसरी चढाई मिलराय. गिरोबा सांगली संघ दुसरी चढाई विठ्ठल. दुसरी चढाई विठ्ठल.
मस्त मस्त हात घातलाय लग्मेश तू पुली बोनस मारता नाही प्लेयर मारता 2 पॉइंट भेटल गिरोबा सांगली संघ चौथी गडाई अनुप दोन्ही संघ 4च्या आकड्या पूर्ण. जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ 7 गुण, गिरोबा सांगली संघ 4 गुण. जय मानसेश्वर वेंगुर्ला 5वी चढाई सिद्धांत. गिरोबा सांगली संघ शेवटची चढाई प्रथमेश. लागलाय सर लागलाय.